وقال الذين لا يرجون لقاءنا لولا أنزل علينا الملائكة أو نرى ربنا لقد استكبروا في أنفسهم وعتوا عتوا كبيرا. जे लोक आमच्या हुजुरात हजर होण्याचा अंदेश बाळगत नाहीत ते म्हणतात, आमच्यापाशी फरिश्ते का पाठवले जाऊ नयेत? मग आम्ही आमच्या रबला पाहावं. मोठा अहंकार बाळगला आहे यांनी आपल्या मनात आणि सीमा ओलांडली यांनी आपल्या शिरजोरीत. يوم يرون الملائكة لا بشرى يومئذ للمجرمين ويقولون حجرا محجورا وقدمنا إلى ما عملوا من عمل فجعلناه هباء منثورا. ज्या दिवशी हे फरिश्त्यांना पाहतील तो गुन्हेगारांसाठी काही खुशखबरीचा दिवस नसेल. किंचाळून उठतील की परमेश्वराचा आश्रय असो आणि जे काही यांनी केलं सवरलं आहे ते घेऊन आम्ही धुळीसारखे उडवून देऊ. أصحاب الجنة يومئذ خير مستقرا وأحسن مقيلا ويوم تشقق السماء بالغمام ونزل الملائكة تنزيلا الملك يومئذ الحق للرحمن وكان يوما على الكافرين عسيرا. बस तेच लोक जे जन्नतला पात्र आहेत त्या दिवशी चांगल्या जागी थांबतील आणि दुपार घालवण्यासाठी चांगली जागा मिळवतील. आकाशाला कापतील. एक ढग त्या दिवशी प्रकट होईल आणि फरिश्त्यांचे थवेच्या थवे उतरवले जातील. त्या दिवशी खरी भाषाही केवळ रहमानचीच असेल आणि तो इन्कार करणाऱ्यासाठी अत्यंत कठोर दिवस असेल. ويوم يعض الظالم على يديه يقول يا ليتني اتخذت مع الرسول سبيلا يا ويلتى ليتني لم أتخذ فلانا خليلا. अन्य मनुष्य आपल्या हाताचा चावा घेईल आणि म्हणेल, अरे रे, मी पैगंबरांना साथ दिली असती. हाय माझं दुर्दैव. अरे रे, मी अमुक इस्माला मित्र बनवलं नसतं. لقد أضلني عن الذكر بعد إذ جاءني وكان الشيطان للإنسان خذولا. त्याच्या बहकवण्यामुळे मी तो उपदेश मानला नाही जो माझ्याकडे आला होता. शैतान माणसासाठी मोठा घातकी ठरला. فقال الرسول يا رب إن قوم اتخذوا هذا القرآن مهجورا وكذلك جعلنا لكل نبي عدوا من المجرمين وكفى بربك هاديا ونصيرا. आणि पैगंबर म्हणेल की हे माझ्या पालनकर्त्या, माझ्या लोकांनी या कुराणला थट्टेचं लक्ष बनवलं होतं. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तर अशाच प्रकारे गुन्हेगारांना प्रत्येक पैगंबराचे शत्रू बनवला आहे आणि तुमच्यासाठी तुमचा रबच मार्गदर्शनासाठी आणि सहाय्यासाठी पुरेसा आहे. وقال الذين كفروا لولا نزل عليه القرآن جملة واحدة كذلك لنثبت به فؤادك ورتلناه ترتيلا. इन्कार करणारे म्हणतात, या इस्मावर संपूर्ण कुराण एकाच वेळी का उतरवला गेला नाही? होय, असं यासाठी केलं गेलं आहे की याला चांगल्या प्रकारे आम्ही तुमच्या मनात बिंबवित राहावं आणि याच हेतूने आम्ही याला एका विशिष्ट क्रमाने वेगवेगळ्या विभागांचं रूप दिलं आहे. ولا يأتونك بمثل إلا جئناك بالحق وأحسن تفسيرا الذين يحشرون على وجوههم إلى جهنم أولئك شر مكانا وأضل سبيلا ولقد آتينا موسى الكتاب وجعلنا معه أخاه هارون وزيرا فقلنا اذهبا إلى القوم الذين كذبوا بآياتنا فدمرناهم تدميرا. आणि यात हा गर्भित उद्देश आहे की जेव्हा कधी ते तुमच्या समोर एखादी निराळी गोष्ट अथवा चमत्कारिक प्रश्न घेऊन आले त्याचं योग्य उत्तर वेळीच आम्ही तुम्हाला देऊन टाकलं आणि उत्तम प्रकारे गोष्टीची उकल केली. जे लोक तोंडघशी जहन्नमकडे लोटले जाणार आहेत त्यांची भूमिका अत्यंत वाईट आहे आणि त्यांचा मार्ग पराकोटीचा चूक आहे. आम्ही मुसा अलैहिस्सलामला ग्रंथ दिला आणि त्याच्याबरोबर त्याचा भाऊ हारून अलैहिस्सलामला मदतीला दिलं आणि त्यांना सांगितलं की जा त्या लोकसमूहाकडे ज्यानं आमच्या आयतींना खोटं ठरवलं आहे. सरतेशेवटी त्या लोकांना आम्ही नष्ट करून सोडलं. وقوم نوح لما كذبوا الرسل أغرقناهم وجعلناهم للناس آية وأعتدنا للظالمين عذابا أليما. ही स्थिती नूह अलैहिस्सलामच्या लोकसमूहाची झाली. जेव्हा त्यांनी पैगंबरांना खोटं ठरवलं आम्ही त्यांना बुडवून टाकलं आणि जगभरातील लोकांसाठी एक धडा देणारी खूण बनवलं आणि या जालिमांच्यासाठी
आम्ही एक वेदनादायक प्रकोप उपलब्ध करून ठेवला आहे. وعادا وثمود وأصحاب الرس وقرونا بين ذلك كثيرا وكلا ضربنا له الأمثال وكلا تبرنا تتبيرا ولقد أتوا على القرية التي أمطرت مطر السوء أفلم يكونوا يرونها بل كانوا لا يرجون نشورا. अशाच प्रकारे आद आणि समूद आणि असहाबुर रस आणि दरम्यानच्या शतकातील बरेच लोक नष्ट केले गेले. त्यांच्यापैकी प्रत्येकाला आम्ही अगोदर नष्ट होणाऱ्यांची उदाहरणं देऊन देऊन समजावलं आणि सरतेशेवटी प्रत्येकाला गारट करून टाकलं. आणि त्या वस्तीवरून तर हे लोक गेलेच आहेत ज्यावर अत्यंत वाईट वृष्टी केली गेली होती. यांनी तिची स्थिती पाहिली नसेल काय, परंतु हे मृत्यूनंतर दुसऱ्या जीवनाची अपेक्षाच करत नाहीत. وَإِذَا رَأَوْكَ إِن يَتَّخِذُونَكَ إِلَّا هُزُوًا أَهَذَا الَّذِي بَعَثَ اللَّهُ رَسُولًا إِن كَادَ لَيُضِلُّنَا عَنْ آلِهَتِنَا لَوْلَا أَن صَبَرْنَا عَلَيْهَا وَسَوْفَ يَعْلَمُونَ حِينَ يَرَوْنَ الْعَذَابَ مَنْ أَضَلُّ سَبِيلًا. हे लोक जेव्हा तुम्हाला पाहतात तेव्हा तुमची कुचेष्टा करतात, म्हणतात, हाच का तो ज्याला अल्लाहनं पैगंबर बनवून पाठवला आहे? यानं तर आम्हाला पथभ्रष्ट करून आमच्या उपास्यांपासून पराडमुखच केलं असतं जर आम्ही त्यांच्यावरील श्रद्धेवर ठाम राहिलो नसतो. बरं, ती घटका दूर नाही जेव्हा प्रकोप पाहून यांना खुद्द कळून येईल की कोण पथभ्रष्टतेत दूर भरकटत गेला होता. أَرَأَيْتَ مَنِ اتَّخَذَ إِلَٰهَهُ هَوَاهُ أَفَأَنتَ تَكُونُ عَلَيْهِ وَكِيلًا أَمْ تَحْسَبُ أَنَّ أَكْثَرَهُمْ يَسْمَعُونَ أَوْ يَعْقِلُونَ إِنْ هُمْ إِلَّا كَالْأَنْعَامِ بَلْ هُمْ أَضَلُّ سَبِيلًا. कधी तुम्ही त्या माणसाच्या स्थितीवर विचार केला आहे काय ज्यानं आपल्या मनोवासनेला आपला देव बनवला असावा? तुम्ही अशा माणसाला सरळ मार्गावर आणण्याची जबाबदारी घेऊ शकता काय? काय तुम्हाला असं वाटतं की यापैकी बहुतेक लोक ऐकतात आणि समजतात? हे तर पशुप्रमाणे आहेत, किंबहुना त्यांच्याहूनही पुढे निघालेले. أَلَمْ تَرَ إِلَى رَبِّكَ كَيْفَ مَدَّ الظِّلَّ وَلَوْ شَاءَ لَجَعَلَهُ سَاكِنًا ثُمَّ جَعَلْنَا الشَّمْسَ عَلَيْهِ دَلِيلًا ثُمَّ قَبَضْنَاهُ إِلَيْنَا قَبْضًا يَسِيرًا. तुम्ही पाहिलं नाही की तुमचा रब कशा प्रकारे सावली पसरवतो? जर त्यानं इच्छिलं असतं तर तिला त्यानं कायमस्वरूपी सावली बनवलं असतं. आम्ही सूर्याला त्यावर वाटाट्या बनवलं, मग जसजसा सूर्य वर येत जातो आम्ही त्या सावलीला हळूहळू आमच्याकडे आवळत जातो. وَهُوَ الَّذِي جَعَلَ لَكُمُ اللَّيْلَ لِبَاسًا وَالنَّوْمَ سُبَاتًا وَجَعَلَ النَّهَارَ نُشُورًا. आणि तो अल्लाहच आहे ज्याने रात्रीला तुमच्यासाठी पोशाख आणि झोपेला मृत्यू शांती आणि दिवसाला जिवंत होण्याची घटका बनवलं. وهو الذي أرسل الرياح بشرا بين يدي رحمته وأنزلنا من السماء ماء طهورا لنحيي به بلدة ميتا ونسقيه مما خلقنا أنعاما وأناسيا كثيرا. आणि तोच आहे जो आपल्या कृपेच्या पुढे पुढे वाऱ्यांना खुशखबर बनवून पाठवतो, मग आकाशांतून पाक पाणी उतरवतो जेणेकरून त्याद्वारे एका मृत प्रदेशाला जीवनदान द्यावं आणि आपल्या निर्मितीपैकी अनेक जनावरं आणि मानवांना तृप्त करावं. وَلَقَدْ صَرَّفْنَاهُ بَيْنَهُمْ لِيَذَّكَّرُوا فَأَبَى أَكْثَرُ النَّاسِ إِلَّا كُفُورًا. हा चमत्कार आम्ही वरचेवर त्यांच्या समोर आणतो जेणेकरून त्यांनी काही बोध घ्यावा, परंतु बहुतेक लोक इन्कार आणि कृतज्ञतेशिवाय अन्य कोणतंच वर्तन अंगीकारण्यास नकार देतात. وَلَوْ شِئْنَا لَبَعَثْنَا فِي كُلِّ قَرْيَةٍ نَذِيرًا فَلَا تُطِعِ الْكَافِرِينَ وَجَاهِدْهُمْ بِهِ جِهَادًا كَبِيرًا. जर आम्ही इच्छिलं असतं तर एक एक वस्तीत एक एक सावध करणारा उभा केला असता. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफिरांचं म्हणणं मुळीच ऐकू नका आणि कुराणानिशी त्यांच्याबरोबर जबरदस्त जिहाद करा. وهو الذي مرج البحرين هذا عذب فرات وهذا ملح أجاج وجعل بينهما برزخا وحجرا محجورا. आणि तोच आहे ज्याने दोन समुद्रांना मिळवून ठेवला आहे, एक चवदार आणि गोड आणि दुसरं कडू आणि खारं, आणि दोघांच्या दरम्यान एक पडदा आड आहे, एक अडवणूक आहे ज्यानं त्यांना सरमिसळ होण्यापासून रोखलं आहे. وهو الذي خلق من الماء بشرا فجعله نسبا وصهرا وكان ربك قديرا. आणि तोच आहे ज्याने पाण्यापासून एक मनुष्य निर्माण केला, मग त्याच्यापासून वंश आणि सासरच्या दोन वेगळ्या शृंखला चालवल्या,
तुझा रब मोठाच सामर्थ्यवान आहे. وَيَعْبُدُونَ مِن دُونِ اللَّهِ مَا لَا يَنفَعُهُمْ وَلَا يَضُرُّهُمْ وَكَانَ الْكَافِرُ عَلَى رَبِّهِ ظَهِيرًا. त्या परमेश्वराला सोडून लोक अशांची उपासना करत आहेत जे त्यांचा फायदाही करू शकत नाहीत आणि हानीही नाही. आणि यावर अधिक असं की काफिर आपल्या रबच्या विरोधात प्रत्येक बंडखोराचा सहाय्यक बनलेला आहे. وَمَا أَرْسَلْنَاكَ إِلَّا مُبَشِّرًا وَنَذِيرًا قُلْ مَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ إِلَّا مَنْ شَاءَ أَنْ يَتَّخِذَ إِلَى رَبِّهِ سَبِيلًا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला तर आम्ही केवळ एक खुशखबर देणारा आणि सावध करणारा बनवून पाठवला आहे. यांना सांगा, मी या कामासाठी तुमच्याकडून काही मोबदला मागत नाही. माझा मोबदला केवळ हाच आहे की ज्याची इच्छा असेल त्यानं आपल्या रबच्या मार्गाचा अवलंब करावा. وَتَوَكَّلْ عَلَى الْحَيِّ الَّذِي لَا يَمُوتُ وَسَبِّحْ بِحَمْدِهِ وَكَفَى بِهِ بِذُنُوبِ عِبَادِهِ خَبِيرًا. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्या परमेश्वरावर भरोसा ठेवा जो जिवंत आहे आणि कधीही मरणार नाही. त्याच्या स्तुती समवेत त्याचं पावित्र्य गान करा. आपल्या दासांच्या अपराधापासून केवळ त्याचेच माहितीगार असणं पुरेसं आहे. الذي خلق السماوات والأرض وما بينهما في 6 أيام ثم استوى على العرش الرحمن فاسأل به خبيرا. तोच की ज्यानं 6 दिवसात पृथ्वी आणि आकाश आणि त्या सर्व वस्तू निर्माण केल्या ज्या पृथ्वी आणि आकाशांच्या दरम्यान आहेत. मग स्वतःच अर्श ईशा आसनावर विराजमान झाला. रहमान त्याची शान बस कोणा जाणकारालाच विचारा. وَإِذَا قِيلَ لَهُمُ اسْجُدُوا لِلرَّحْمَنِ قَالُوا وَمَا الرَّحْمَنُ أَنَسْجُدُ لِمَا تَأْمُرُنَا وَزَادَهُمْ نُفُورًا. या लोकांना जेव्हा सांगितलं जातं की त्या रहमानला सजदा करा तर सांगतात, रहमान काय असतो? तू ज्याला सांगशील त्याला आम्ही सजदा करत राहावं का? हे आवाहन त्यांच्या तिरस्कारात उलट आणखी भर टाकतं. تبارك الذي جعل في السماء بروجا وجعل فيها سراجا وقمرا منيرا وهو الذي جعل الليل والنهار خلفة لمن أراد أن يذكر أو أراد شكورا. फार बरकतवाला आहे तो ज्यानं आकाशात बुरुज उभारले आणि त्यात एक दिवा आणि एक चमकणारा चंद्र प्रकाशित केला. तोच आहे ज्यानं रात्र आणि दिवसाला एकमेकाचा उत्तराधिकारी बनवलं. त्या प्रत्येक इस्मासाठी जो बोध घेऊ इच्छितो अथवा कृतज्ञ होऊ इच्छितो. وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما. रहमानचे असल दास ते आहेत जे जमिनीवर नम्र चालतात आणि अडाणी त्यांच्या तोंडी लागले तर म्हणतात की तुम्हाला सलाम. ते आपल्या रबच्या हुजुरात सजदे करण्यात आणि उभे राहण्यात रात्री घालवतात. والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما إنها ساءت مستقرا ومقاما. जे प्रार्थना करत असतात की हे आमच्या पालनकर्त्या जहन्नमच्या यातनापासून आम्हाला वाचव. त्याच्या यातना तर जीव घेणे आहेत. ते तर फारच वाईट निवास आणि ठिकाण आहे. والذين إذا أنفقوا لم يسرفوا ولم يقتروا وكان بين ذلك قواما والذين لا يدعون مع الله إلها آخر ولا يقتلون النفس التي حرم الله إلا بالحق ولا يزنون ومن يفعل ذلك يلقى أثاما يضاعف له العذاب يوم القيامة ويخلد فيه مهانا. जो खर्च करतात तो न फाजील खर्च करतात न कंजूसपणा. त्यांचा खर्च दोन्ही टोकांच्या दरम्यान संतुलनावर आधारित असतो. जे अल्लाशिवाय इतर कोणत्याही देवाचा धावा करत नाहीत, अल्लाहनं निषिद्ध ठरवलेल्या कोणत्याही जीवाला हकनाक ठार करत नाहीत आणि व्यभिचारही करत नाहीत. हे कृत्य जो कोणी करेल तो आपल्या गुन्ह्याचं फळ भोगेल. कायमातच्या दिवशी त्याला सतत यातना दिली जाईल आणि त्यातच तो सदैव अपमानित पडून राहील. إلا من تاب وآمن وعمل عملا صالحا فأولئك يبدل الله سيئاتهم حسنات وكان الله غفورا رحيما ومن تاب وعمل صالحا فإنه يتوب إلى الله متابا. याशिवाय की एखाद्यानं या अपराधानंतर पश्चाताप केलेला असावा आणि इमान आणून तो सत्कृत्य करू लागला असावा. अशा लोकांच्या वाईट गोष्टींना अल्लाह भल्या गोष्टींनी बदलून टाकेल आणि तो अत्यंत क्षमाशील दयावान आहे.
जो मनुष्य पश्चाताप करून सदाचाराचा अवलंब करतो तो तर अल्लाहकडे परत येतो, जसा की खऱ्या अर्थी परतायला हवं. والذين لا يشهدون الزور وإذا مروا باللغو مروا كراما والذين إذا ذكروا بآيات ربهم لم يخروا عليها صما وعميانا. आणि रहमानचे दास ते आहेत जे असत्याचे साक्षी बनत नाहीत आणि एखाद्या वायफळ गोष्टी जवळून गेल्यास ते सज्जनाप्रमाणे निघून जातात. ज्यांना त्यांच्या रबच्या आयती ऐकून जर उपदेश केला गेला तर ते त्यावर आंधळे आणि बहिरे बनून राहत नाहीत. والذين يقولون ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين وجعلنا للمتقين إماما أولئك يجزون الغرفة بما صبروا ويلقون فيها تحية وسلاما خالدين فيها حسنت مستقرا ومقاما. जे प्रार्थना करत असतात, हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला आमच्या पत्नी आणि संततीपासून डोळ्यांचा थंडावा प्रदान कर आणि आम्हाला पापविरूंचा नेता बनव. हे आहेत ते लोक जे आपल्या संयमाचं फळ उत्तुंग मजल्यांच्या रूपानं प्राप्त करतील. शुभचिंतन आणि सलामने त्यांचं स्वागत होईल. ते सदा सर्वदा तेथे राहतील. किती छान आहे ते निवास आणि ते ठिकाण. قل ما يعبأ بكم ربي لولا دعاؤكم فقد كذبتم فسوف يكون لزاما. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लोकांना सांगा, माझ्या रबला तुमची काय गरज पडली आहे जर तुम्ही त्याचा धावा करत नसाल. आता ज्या अर्थी तुम्ही खोटं लेखलंच आहे, लवकरच ती शिक्षा भोगाल की जीव वाचवणं कठीण होईल. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. अल्लाहच्या नावानं जो असीम मेहरबान दयावान आहे. تلك آيات الكتاب المبين. तासीम मीम या स्पष्ट ग्रंथांच्या आयती आहेत. لعلك باخع نفسك ألا يكونوا مؤمنين إن نشأ ننزل عليهم من السماء آية فظلت أعناقهم لها خاضعين وما يأتيهم من ذكر من الرحمن محدث إلا كانوا عنه معرضين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कदाचित तुम्ही या दुःखाने आपले प्राण गमावून बसाल की हे लोक इमान आणत नाहीत. आम्ही इच्छिलं तर आकाशावर अशी निशाणी उतरवू शकतो की यांच्या माना त्यापुढे नमाव्यात. या लोकांपाशी रहमानकडून जो कोणता नवीन उपदेश येतो हे त्याच्याशी विमुख होतात. فقد كذبوا يأتيهم أنباء ما كانوا به يستهزئون. आता ज्या अर्थी यांनी खोटं ठरवलं आहे, लवकरच यांना त्या गोष्टीची विविध मार्गानं वास्तविकता माहीत होईल ज्याची हे टिंगल करत आले आहेत. أولم يروا إلى الأرض كم أنبتنا فيها من كل زوج كريم إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. आणि काय यांनी पृथ्वी तलावर कधी दृष्टिक्षेप केला नाही की आम्ही किती विपुल प्रमाणात हर प्रकारची उत्कृष्ट वनस्पती त्यावर निर्माण केली आहे. निश्चितच यात एक निशाणी आहे, परंतु यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब सामर्थ्य संपन्नही आहे आणि दयावान देखील. وَإِذْ نَادَى رَبُّكَ مُوسَىٰ أَنِ ائْتِ الْقَوْمَ الظَّالِمِينَ قَوْمَ فِرْعَوْنَ أَلَا يَتَّقُونَ. यांना त्यावेळेची गोष्ट ऐकवा जेव्हा की तुमच्या रबनं मूसा अलैहिस्सलामला पुकारलं, अत्याचारित जनसमुदायाकडे जा, फिरोनच्या लोकसमूहाकडे, काय ते भीत नाहीत? قال رب إني أخاف أن يكذبون ويضيق صدري ولا ينطلق لساني فأرسل إلى هارون ولهم علي ذنب فأخاف أن يقتلون. त्यानं विनवलं, हे माझ्या पालनकर्त्या, मला भय आहे की ते मला खोटं ठरवतील. माझं ऊर दाबलं जातं आणि माझी वाणी चालत नाही. आपण हारूनकडे प्रेषितत्व पाठवावं आणि माझ्यावर त्यांच्या इथे एका अपराधाचे आरोप देखील आहे, म्हणून भीती वाटते की ते मला ठार मारतील. قال كلا فاذهبا بآياتنا إنا معكم مستمعون فأتيا فرعون فقولا إنا رسول رب العالمين أن أرسل معنا بني إسرائيل. फरमावलं, मुळीच नाही, तुम्ही दोघं जा आमच्या निशाण्या घेऊन, आम्ही तुम्हाबरोबर सर्व काही ऐकत राहू. फिरोन पाशी जा आणि त्याला सांगा, आम्हाला सर्व जगांच्या पालनकर्त्यानं यासाठी पाठवलं आहे की तू बनी इस्रायलना आमच्याबरोबर जाऊ द्यावस.
قال ألم نربك فينا وليدا ولبثت فينا من عمرك سنين وفعلت فعلتك التي فعلت وأنت من الكافرين. फिरौनने सांगितलं, काय आम्ही तुझं आपल्या इथे मुलाप्रमाणे पालन पोषण केलं नव्हतं? तू आपल्या आयुष्याशी अनेक वर्ष आपल्याकडे घालवलीस आणि त्यानंतर तू करून गेलास जे काही करून गेलास तू फार कृतज्ञ मनुष्य आहेस. قال فعلتها إذا وأنا من الضالين ففررت منكم لما خفتكم فوهب لي ربي حكما وجعلني من المرسلين وتلك نعمة تمنها علي أن عبدت بني إسرائيل. मूसा अलैहिस्सलामने उत्तर दिलं, त्यावेळी ते काम मी अजाणपणे केलं होतं. मग मी तुमच्या भीतीनं पळून गेलो. त्यानंतर माझ्या रबनं मला हुकूम प्रदान केला आणि मला पैगंबरांमध्ये समाविष्ट केलं. उरले ते तुझे उपकार यांचा ठपका तू माझ्यावर ठेवला आहे. तर त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तू बनी इस्राईलना गुलाम बनवलं होतं. قال فرعون وما رب العالمين قال رب السماوات والأرض وما بينهما إن كنتم موقنين قال لمن حوله ألا تستمعون قال ربكم ورب آبائكم الأولين. फिरौनने सांगितलं, आणि जगतांचा रब काय असतो? मूसा अलैहिस्सलामने उत्तर दिलं, आकाशांचा आणि पृथ्वीचा रब आणि त्या सर्व वस्तूंचा रब ज्या आकाश आणि पृथ्वीच्या दरम्यान आहेत, जर तुम्ही विश्वास बाळगणारे असाल. फिरौनने आपल्या सभोवतीच्या लोकांना सांगितलं, ऐकलात ना? मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, तुमचाही रब आणि तुमच्या त्या वाडवडिलांचा रब देखील ते पूर्वी होऊन गेले आहेत. قال إن رسولكم الذي أرسل إليكم لمجنون قال رب المشرق والمغرب وما بينهما إن كنتم تعقلون. फिरौनने उपस्थितांना सांगितलं, तुमचे हे पैगंबर साहेब जे तुमच्याकडे पाठवले गेले आहेत अगदीच वेडे दिसतात. मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, पूर्व आणि पश्चिम आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे सर्वांचं रब जर आपण काही बुद्धी बाळगत असाल. قال لئن اتخذت إلها غيري لأجعلنك من المسجونين قال أولو جئتك بشيء مبين قال فأت به إن كنت من الصادقين. फिरौनने सांगितलं, जर तू माझ्याशिवाय इतर कोणास उपास्य मानलं तर तुलाही त्या लोकांमध्ये सामील करीन जे तुरुंगात खितपट पडले आहेत. मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, जरी मी आणली तुझ्यासमोर एक स्पष्ट गोष्ट तरी. फिरौनने सांगितलं, बरं तर घेऊन ये जर तू खरा असशील. فألقى عصاه فإذا هي ثعبان مبين ونزع يده فإذا هي بيضاء للناظرين. त्याच्या तोंडातून ही गोष्ट पडता क्षणीच मूसा अलैहिस्सलामने आपली काठी फेकली आणि अकस्मात ती एक अजगर होता. मग त्यानं आपला हात बगलेतून काढला आणि तो सर्व पाहणाऱ्यांसमोर चकाकत होता. قال للملأ حوله إن هذا لساحر عليم يريد أن يخرجكم من أرضكم بسحره فماذا تأمرون قالوا أرجه وأخاه وابعث في المدائن حاشرين يأتوك بكل سحار عليم. فجمع السحرة لميقات يوم معلوم وقيل للناس هل أنتم مجتمعون لعلنا نتبع السحرة إن كانوا هم الغالبين. फिरौन आपल्या सभोवतीच्या सरदारांना म्हणाला, हा माणूस निश्चितच एक निष्णात जादूगार आहे. इच्छितो की आपल्या जादूच्या जोरावर तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून द्यावं. आता सांगा तुम्ही काय आज्ञा देता? त्यांनी सांगितलं, याला आणि याच्या भावाला थांबून ठेवा आणि शहरात हरकारे पाठवा की प्रत्येक शहाण्या जादूगाराला त्यांनी आपल्याकडे घेऊन यावं. त्याप्रमाणे एके दिवशी ठरलेल्या वेळी जादूगारांना एकत्र करण्यात आलं आणि लोकांना सांगितलं गेलं, तुम्ही मेळाव्यात याल ना? कदाचित आम्ही जादूगारांच्या धर्मावर राहू जर ते वरचढ ठरले. فلما جاء السحرة قالوا لفرعون أئن لنا لأجرا إن كنا نحن الغالبين قال نعم وإنكم إذا لمن المقربين قال لهم موسى ألقوا ما أنتم ملقون فألقوا حبالهم وعصيهم وقالوا بعزة فرعون إنا لنحن الغالبون. जेव्हा जादूगार मैदानात आले तेव्हा ते फिरौनला म्हणाले, आम्हाला बक्षीस तर मिळेल ना जर आम्ही वरचढ ठरलो? तो म्हणाला, होय, आणि तुम्ही तर त्यावेळी निकटवर्तीय लोकांमध्ये सामील व्हाल. मूसा अलैहिस्सलामने सांगितलं, टाका जे काही तुम्हाला टाकायचं आहे. त्यांनी लगेच आपल्या दोऱ्या आणि काठ्या टाकल्या आणि म्हणाले, फिरौनच्या प्रतापाने आम्हीच वरचढ ठरू.
فألقى موسى عصاه فإذا هي تلقف ما يأفكون فألقي السحرة ساجدين قالوا آمنا برب العالمين رب موسى وهارون. मग मुसा अलैहिस्सलामने आपला सोटा फेकला तर अकस्मात तो त्यांच्या खोट्या चमत्कारांना विळंकुत करत चालला होता. यावर सर्व जादूगारांनी स्वतःला उत्स्फूर्तपणे सजद्यात झोकून दिलं आणि बोलते झाले की मानला आम्ही सर्व जगाच्या रबला, मुसा अलैहिस्सलाम आणि हारून अलैहिस्सलाम यांच्या रबला. قال آمنتم له قبل أن آذن لكم إنه لكبيركم الذي علمكم السحر فلسوف تعلمون لأقطعن أيديكم وأرجلكم من خلاف ولأصلبنكم أجمعين قالوا لا ضير إنا إلى ربنا منقلبون إنا نطمع أن يغفر لنا ربنا خطايانا أن كنا أول المؤمنين. फिरौनने सांगितलं, तुम्ही मुसा अलैहिस्सलामचं म्हणणं ऐकलं यापूर्वी की मी तुम्हाला तशी परवानगी द्यावी. निश्चितच हा तुमचा ज्येष्ठ आहे ज्याने तुम्हाला जादू शिकवली आहे. बरं, इतक्यातच तुम्हाला कळेल. मी तुमचे हात पाय विरुद्ध बाजूनं कापवणार आणि तुम्हा सर्वांना स्वरावर चढवणार. त्यांनी उत्तर दिलं, काही परवा नाही. आम्ही आमच्या रबच्या हुजुरात पोहोचू आणि आम्हाला अपेक्षा आहे की आमचा रब आमचे अपराध माफ करील, कारण सर्वप्रथम आम्ही इमान आणला आहे. وأوحينا إلى موسى أن أسر بعبادي إنكم متبعون فأرسل فرعون في المدائن حاشرين إن هؤلاء لشرذمة قليلون وإنهم لنا لغائظون وإنا لجميع حاذرون. आम्ही मुसा अलैहिस्सलामला दिव्य बोध वह्य पाठवला की रात्रीच्या रात्रीच माझ्या दासांना घेऊन निघून जा, तुमचा पाठलाग केला जाईल. यावर फिरौननं सैन्य गोळा करण्याकरता शहरात पुकारे पाठवले आणि सांगावा दिला की हे काही मुठभर लोक आहेत आणि त्यांनी आम्हाला खूप नाराज केला आहे आणि आम्ही एक असा समुदाय आहोत ज्यांचा बाणा नेहमी सावध राहणं होय. فأخرجناهم من جنات وعيون وكنوز ومقام كريم كذلك وأورثناها بني إسرائيل. अशा प्रकारे आम्ही त्यांना त्यांच्या बागांमधून आणि त्यांच्या झऱ्यांमधून आणि खजिने आणि त्यांच्या उत्तम निवासस्थानांमधून काढून आणलं. हे तर घडलं त्यांच्याशी आणि दुसरीकडे बनी इस्रायलना आम्ही या सर्व वस्तूंचे वारस बनवलं. فأتبعوهم مشرقين فلما تراءى الجمعان قال أصحاب موسى إنا لمدركون قال كلا إن معي ربي سيهدين. सकाळ होताच हे लोक त्यांच्या पाठलागासाठी निघाले. जेव्हा दोन्ही जमातीचा आमनासामना झाला तेव्हा मुसा अलैहिस्सलामचे सोबती ओरडले, आम्ही तर धरले गेलो. मुसा अलैहिस्सलामने सांगितलं, कदापि नाही, माझ्याबरोबर माझा रब आहे, तो निश्चितच मला मार्गदर्शन करील. فأوحينا إلى موسى أن اضرب بعصاك البحر فانفلق فكان كل فرق كالطود العظيم وأزلفنا ثم الآخرين. आम्ही मुसा अलैहिस्सलामला दिव्य बोधाद्वारे आज्ञा दिली, मार आपली काठी समुद्रावर. अकस्मात समुद्र दुभंगला आणि त्याचा प्रत्येक भाग एका भव्य पर्वताप्रमाणे झाला. त्याच जागी आम्ही दुसऱ्या जमातीला देखील जवळ घेऊन आलो. وأنجينا موسى ومن معه أجمعين ثم أغرقنا الآخرين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. मुसा अलैहिस्सलाम आणि त्या सर्व लोकांना जे त्याच्याबरोबर होते आम्ही वाचवलं आणि दुसऱ्यांना बुडवलं. या घटनेत एक निशाणी आहे, परंतु या लोकांपैकी बहुतेक जण मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि दयाळू देखील. واتل عليهم نبأ إبراهيم إذ قال لأبيه وقومه ما تعبدون. आणि यांना इब्राहिम अलैहिस्सलामचा किस्सा ऐकवा, जेव्हा की त्याने आपले वडील आणि आपल्या लोकसमूहाला विचारलं होतं की या काय वस्तू आहेत ज्यांची तुम्ही पूजा करता. قالوا نعبد أصناما فنظل لها عاكفين قال هل يسمعونكم إذ تدعون أو ينفعونكم أو يضرون. त्यांनी उत्तर दिलं,
काही मूर्ती आहेत ज्यांची आम्ही पूजा करतो आणि त्यांच्या सेवेत आम्ही लागलेलो असतो. त्यांना विचारलं, हे तुमचं ऐकतात का जेव्हा तुम्ही यांचा धावा करता, अथवा हे तुमचा काही फायदा किंवा नुकसान करतात का? قالوا بل وجدنا آباءنا كذلك يفعلون قال أفرأيتم ما كنتم تعبدون أنتم وآباؤكم الأقدمون. त्यांनी उत्तर दिलं, नाही, किंबहुना आम्हाला आमचे वाडवडील असंच करताना आढळले आहेत. यावर इब्राहिम अलैहिस्सलामने सांगितलं, कधी तुम्ही डोळे उघडून त्या वस्तूंना पाहिलं तरी काय ज्यांची उपासना तुम्ही आणि तुमच्या पूर्वीचे वाडवडील करत राहिले आहेत? فإنهم عدو لي إلا رب العالمين الذي خلقني فهو يهدين والذي هو يطعمني ويسقين وإذا مرضت فهو يشفين والذي يميتني ثم يحيين والذي أطمع أن يغفر لي خطيئتي يوم الدين. माझे तर हे सर्व शत्रू आहेत, सर्व जगांच्या एका रब व्यतिरिक्त, ज्याने मला निर्माण केलं, मग तोच माझं मार्गदर्शन करतो, जो मला खाऊ आणि पिऊ घालतो, आणि जेव्हा आजारी पडतो तेव्हा तोच मला बरं करतो, जो मला मृत्यू देईल आणि मग पुन्हा मला जीवन प्रदान करेल, आणि ज्याच्यापासून मी आशा बाळगतो की तो मोबदल्याच्या दिवशी माझी चूक माफ करेल. رب هب لي حكما وألحقني بالصالحين واجعل لي لسان صدق في الآخرين واجعلني من ورثة جنة النعيم واغفر لأبي إنه كان من الضالين ولا تخزني يوم يبعثون يوم لا ينفع مال ولا بنون إلا من أتى الله بقلب سليم. यानंतर इब्राहिम अलैहिस्सलामनं प्रार्थना केली, हे माझ्या पालनकर्त्या, मला हुकूम प्रदान कर आणि मला सदाचारी लोकांशी मिळव, आणि नंतरच्या येणाऱ्यांमध्ये मला खरं नावलौकिक प्रदान कर, आणि मला ऐश्वर्य संपन्न जन्नतच्या वारसदारांमध्ये सामील कर, आणि माझ्या बापाला माफ कर की निसंशय तो मार्गभ्रष्ट लोकांपैकी आहे, आणि मला त्या दिवशी फटफटीत होऊ देऊ नकोस जेव्हा सर्व लोक जिवंत करून उठवले जातील, जेव्हा की मालमत्ताही काही फायदा पोहोचू शकणार नाही आणि संतती देखील नाही, याशिवाय की एखाद्या व्यक्तीनं शुद्ध हृदयानिशी अल्लाहच्या हुजुरात हजर व्हावं. وأزلفت الجنة للمتقين وبرزت الجحيم للغاوين وقيل لهم أين ما كنتم تعبدون من دون الله هل ينصرونكم أو ينتصرون. त्या दिवशी जन्नत पापविरून जवळ आणली जाईल आणि दोजख भटकलेल्या लोकांसमोर उघडली जाईल, आणि त्यांना विचारलं जाईल की आता कुठे आहेत ते ज्यांची तुम्ही ईश्वराला सोडून उपासना करत होता, ते तुम्हाला काही सहाय्य करत आहेत का, अथवा स्वतःचा बचाव करू शकतात काय? فكبكبوا فيها هم والغاوون وجنود إبليس أجمعون قالوا وهم فيها يختصمون تالله إن كنا لفي ضلال مبين إذ نسويكم برب العالمين وما أضلنا إلا المجرمون. मग ते उपास्य आणि हे बहकलेले लोक आणि शैतानची सेना सर्वच्या सर्व तिच्यात खालीवर ढकलले जातील. तेथे हे सर्व आपापसात भांडतील आणि बहकलेले लोक आपल्या देवांना सांगतील, ईश्वराची शपथ, आम्ही तर उघडपणे मार्गभ्रष्टतेत गुरफटलेलो होतो, जेव्हा की तुम्हाला सर्व जगांच्या रबच्या बरोबरीचा दर्जा देत होतो, आणि ते अपराधी लोकच होते ज्यांनी आम्हाला या मार्गभ्रष्टतेत टाकलं. فما لنا من شافعين ولا صديق حميم فلو أن لنا كرة فنكون من المؤمنين. आता कोणी आमचा शिफारशीही नाही आणि कोणी जिगरी दोस्तही नाही. हाय, जर आम्हाला एकदा परतण्याची संधी मिळाली तर आम्ही इमानवाले बनू. إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. निश्चितच यांच्यात एक मोठी निशाणी आहे, परंतु यापैकी बहुतेक जण इमान आणणारे नाहीत,
आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू सुद्धा. كذبت قوم نوح المرسلين إذ قال لهم أخوهم نوح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون. नूह अलैहिस्सलामच्या लोकसमूहानं प्रेषितांना खोटं ठरवलं. स्मरण करा जेव्हा की त्यांचा भाऊ नूह अलैहिस्सलामने त्यांना सांगितलं होतं, काय तुम्ही भीत नाही? मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचं भय बाळगा आणि माझं आज्ञापालन करा. وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين فاتقوا الله وأطيعون. मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचं भय बाळगा आणि निर्धास्तपणे माझ्या आज्ञेत राहा. قالوا أنؤمن لك واتبعك الأرذلون قال وما علمي بما كانوا يعملون إن حسابهم إلا على ربي لو تشعرون. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही तुला मानावं काय? वास्तविकतः तुझं अनुकरण शूद्रतम लोकांनी स्वीकारलं आहे. नूह अलैहिस्सलामने सांगितलं, मला काय माहित की त्यांची कृत्य कशी आहेत? त्यांचा हिशेब तर माझ्या रबच्या जिम्मे आहे. अरे रे, जर तुम्ही विवेक बाळगला असता. وما أنا بطارد المؤمنين إن أنا إلا نذير مبين قالوا لئن لم تنته يا نوح لتكونن من المرجومين. माझं हे काम नव्हे की ज्यांनी इमान आणलं त्यांना मी धुतकारावं. मी तर केवळ एक स्पष्टपणे सावध करणारा मनुष्य आहे. त्यांनी सांगितलं, हे नूह अलैहिस्सलाम, जर तू परावृत्त झाला नाहीस तर झिडकारलेल्या लोकांमध्ये समाविष्ट होऊन राहशील. قال رب إن قومي كذبوني فافتح بيني وبينهم فتحا ونجني ومن معي من المؤمنين فأنجيناه ومن معه في الفلك المشحون ثم أغرقنا بعد الباقين. नूह अलैहिस्सलामने प्रार्थना केली, हे माझ्या पालनकर्त्या, माझ्या लोकांनी मला खोटं ठरवलं. आता माझ्या आणि यांच्या दरम्यान निर्णायक फैसला कर आणि मला आणि जे इमानधारक माझ्या समवेत आहेत त्यांना वाचव. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सोबत्यांना एका भरलेल्या नावेत वाचवलं आणि यानंतर उरलेल्या लोकांना बुडवून टाकलं. إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. निश्चितच याच्यात एक निशाणी आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील. كذبت عاد المرسلين إذ قال لهم أخوهم هود ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون. आधी पैगंबरांना खोटं लेखलं. स्मरण करा जेव्हा त्यांचा भाऊ हूद अलैहिस्सलामने त्यांना सांगितलं होतं, तुम्ही भीत नाही काय? मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचं भय बाळगा आणि माझ्या आज्ञांकित होऊन राहा. وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتبنون بكل ريع آية تعبثون وتتخذون مصانع لعلكم تخلدون وإذا بطشتم جبارين فاتقوا الله وأطيعون. मी या कामासाठी तुमच्याकडून कसल्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे. ही तुमची काय अवस्था आहे की प्रत्येक उंच स्थळी व्यर्थ एक स्मारक इमारत बांधून टाकता आणि मोठमोठाले महाल उभारता, जणू तुम्हाला सदैव राहायचं आहे, आणि जेव्हा एखाद्यावर हात टाकता तेव्हा जब्बार बनवून टाकता. म्हणून तुम्ही अल्लाहचं भय बाळगा आणि माझे आज्ञांकित राहा. واتقوا الذي أمدكم بما تعلمون أمدكم بأنعام وبنين وجنات وعيون إني أخاف عليكم عذاب يوم عظيم. भय बाळगा त्याचे ज्याने ते सर्व काही तुम्हाला दिलं आहे जे तुम्ही जाणता. तुम्हाला जनावरं दिलीत, संतती दिली, उद्यानं दिली आणि झरे दिलेत. मला तुमच्या बाबतीत एका भयंकर दिवसाच्या प्रकोपाची भीती आहे. قالوا سواء علينا
أَصَدَقْتَ أَمْ لَمْ تَكُنْ مِنَ الْوَاعِظِينَ إِنْ هَذَا إِلَّا خُلُقُ الْأَوَّلِينَ وَمَا نَحْنُ بِمُعَذَّبِينَ. त्यांनी उत्तर दिलं, तू उपदेश कर अथवा करू नकोस, आमच्यासाठी सर्व एक समान आहे. या गोष्टी तर तशाच चालत आलेल्या आहेत आणि आम्ही प्रकोपात गुरफटणारे नाही. فَكَذَّبُوهُ فَأَهْلَكْنَاهُمْ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُؤْمِنِينَ وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ. सरतेशेवटी त्यांनी त्याला खोटं ठरवलं आणि आम्ही त्यांना नष्ट करून टाकलं. निश्चितच यात एक निशाणी आहे, परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील. ثمود المرسلين إذ قال لهم أخوهم صالح ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون. समूदने प्रेषितांना खोटं ठरवलं. आठवा, जेव्हा त्यांच्या बंधू सालेह अलैहिस्सलामने त्यांना सांगितलं, तुम्ही भीत नाही काय, मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय पैगंबर आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचा भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा. وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتتركون فيما هاهنا آمنين في جنات وعيون وزروع ونخل طلعها هضيم وتنحتون من الجبال بيوتا فارهين فاتقوا الله وأطيعون ولا تطيعوا أمر المسرفين الذين يفسدون في الأرض ولا يصلحون. मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे. तुम्ही त्या सर्व वस्तूंच्या मध्ये ज्या येथे आहेत, बस अशाच प्रकारे समाधानाने राहू दिले जाल काय? या बागा आणि झऱ्यात, या शेतांमध्ये आणि खजुरींच्या बागांमध्ये की ज्यांचे घड रसाळ आहेत, तुम्ही डोंगर खणून खणून अभिमानाने त्यांच्यात इमारती उभारता. अल्लाहचं भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा. त्या मोकाट लोकांचं आज्ञापालन करू नका, जे पृथ्वी तलावर उपद्रव माजवतात आणि कोणतीही सुधारणा करत नाहीत. قالوا إنما أنت من المسحرين ما أنت إلا بشر مثلنا فأت بآية إن كنت من الصادقين. त्यांनी उत्तर दिलं, तू केवळ एक जादूपीडित मनुष्य आहेस. तू आमच्यासारखा एका माणसाशिवाय अन्य काय आहेस? आण एखादी निशाणी जर तू खरा असशील. قال هذه ناقة لها شرب ولكم شرب يوم معلوم ولا تمسوها بسوء فيأخذكم عذاب يوم عظيم فعقروها فأصبحوا نادمين فأخذهم العذاب إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. सालेह अलैहिस्सलामने सांगितलं, ही उंटीण आहे. एक दिवस तिच्या पिण्यासाठी आणि एक दिवस तुम्ही सर्वांनी पाणी घेण्याचा. तिला कदापि छेडू नका, नाहीतर एका भयंकर दिवसाचा प्रकोप येऊन तुम्हाला गाठेल. परंतु त्यांनी तिच्या पायाच्या धोंड चिरा कापून टाकल्या आणि सरतेशेवटी पश्चाताप करत राहिले. प्रकोपाने त्यांना येऊन गाठलं. निश्चितच यांच्यात एक निशाणी आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील. كذبت قوم لوط المرسلين إذ قال لهم أخوهم لوط ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون. लूत अलैहिस्सलामच्या लोकांनी प्रेषितांना खोटं ठरवलं. स्मरण करा जेव्हा की त्यांचा भाऊ लूत अलैहिस्सलामने त्यांना सांगितलं होतं, काय तुम्ही भीत नाही? मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय पैगंबर आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचं भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा. وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين أتأتون الذكران من العالمين وتذرون ما خلق لكم ربكم من أزواجكم بل أنتم قوم عادون. मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याही मोबदल्याचा इच्छुक नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे. काय तुम्ही जगातील निर्मितीपैकी पुरुषाजवळ जाता
आणि तुमच्या पत्नीमध्ये तुमच्या रबनं तुमच्यासाठी जे काही निर्माण केलं आहे ते सोडून देता, किंबहुना तुम्ही लोक तर मर्यादा ओलांडून गेला आहात. قالوا لئن لم تنته يا لوط لتكونن من المخرجين قال إني لعملكم من القالين رب نجني وأهلي مما يعملون فنجيناه وأهله أجمعين إلا عجوزا في الغابرين ثم دمرنا الآخرين وأمطرنا عليهم مطرا فساء مطر المنذرين. त्यांनी सांगितलं, हे लूत अलैहिस्सलाम, जर तू या गोष्टींपासून परावृत्त झाला नाही तर जे लोक आमच्या वस्तीतून काढले गेले आहेत तू सुद्धा त्यांच्यात सामील होऊन राहशील. त्यानं सांगितलं, तुमच्या कृत्यानं जे लोक कुढत आहेत त्यांच्यात मी सामील आहे. हे पालनकर्त्या, मला आणि माझ्या कुटुंबियांना यांच्या अपकृत्यापासून मुक्ती दे. सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सर्व कुटुंबियांना वाचवलं, एका म्हातारीला वगळून की जी मागे राहणाऱ्यांपैकी होती. मग उरलेल्या लोकांना आम्ही नष्ट करून टाकलं आणि त्यांच्यावर वर्षावला एक वर्षाव, अत्यंत वाईट होता तो वर्षाव, जो त्या भिवविलेल्यांवर कोसळला. إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. निश्चितच याच्यात एक निशाणी आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक जण मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील. كذب أصحاب الأيكة المرسلين إذ قال لهم شعيب ألا تتقون إني لكم رسول أمين فاتقوا الله وأطيعون. ऐकावाल्यांनी प्रेषितांना खोटं ठरवलं. स्मरण करा जेव्हा शुएब अलैहिस्सलामने त्यांना सांगितलं होतं, काय तुम्ही भीत नाही? मी तुमच्यासाठी एक विश्वसनीय प्रेषित आहे, म्हणून तुम्ही अल्लाहचं भय बाळगा आणि माझी आज्ञा पाळत राहा. وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين. मी या कामासाठी तुमच्याकडून कोणत्याच मोबदल्याचा इच्छुक नाही. माझा मोबदला तर सर्व जगांच्या रबच्या जिम्मे आहे. أوفوا الكيل ولا تكونوا من المخسرين وزنوا بالقسطاس المستقيم ولا تبخسوا الناس أشياءهم ولا تعثوا في الأرض مفسدين واتقوا الذي خلقكم والجبلة الأولين. माप ठीक भरा आणि कोणालाही घट्टी देऊ नका. खऱ्या तराजूनं वजन करा आणि लोकांना त्यांच्या वस्तू कमी देऊ नका. पृथ्वी तलावर उपद्रव पसरवत फिरू नका आणि त्याच अस्तित्वाचं भय बाळगा ज्यानं तुम्हाला आणि पृथ्वीच्या पिढ्यांना निर्मिला आहे. قالوا إنما أنت من المسحرين وما أنت إلا بشر مثلنا وإن نظنك لمن الكاذبين فأسقط علينا كسفا من السماء إن كنت من الصادقين قال ربي أعلم بما تعملون فكذبوه فأخذهم عذاب يوم الظلة إنه كان عذاب يوم عظيم. त्यांनी सांगितलं, तू केवळ एक जादूपीडित मनुष्य आहेस, तू अन्य काही नाहीस, केवळ एक मनुष्य आमच्याच सारखा, आणि आम्ही तर तुला अगदी खोटा मानतो. जर तू खरा आहेस तर आमच्यावर आकाशाचा एखादा तुकडा पाड. शुएब अलैहिस्सलामने सांगितलं, माझा रब जाणतो जे काही तुम्ही करत आहात. त्यांनी त्याला खोटं लेखलं. सरतेशेवटी छत्रीवाल्या दिवसाचा प्रकोप त्यांच्यावर कोसळला. إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين وإن ربك لهو العزيز الرحيم. आणि तो फारच भयावह दिवसाचा प्रकोप होता. निश्चितच यात एक निशाणी आहे, परंतु यांच्यापैकी बहुतेक मानणारे नाहीत. आणि वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब जबरदस्ती आहे आणि परम कृपाळू देखील. وإنه لتنزيل رب العالمين نزل به الروح الأمين على قلبك لتكون من المنذرين بلسان عربي مبين وإنه لفي زبر الأولين. ही सर्व जगांच्या रबकडून उतरवलेली वस्तू आहे. ही घेऊन तुझ्या हृदयावर विश्वसनीय आत्मा उतरला आहे की जेणेकरून तू त्या लोकांमध्ये सामील व्हावास जे ईश्वराकडून त्याच्या निर्मितीला सावध करणारे आहेत. अगदी स्पष्ट अरबी भाषेत आणि पूर्वीच्या लोकांच्या ग्रंथात सुद्धा हे मौजूद आहे. أولم يكن لهم آية
मक्कावासी लोकांसाठी ही काही निशाणी नाही की यास बनी इस्राईल यहुदीचे विद्वान जाणतात, परंतु यांच्या हट्टाग्रहाची स्थिती तर अशी आहे की जर याला आम्ही एखाद्या अरबेतर माणसावर जरी उतरवला असता आणि ही प्रासादिक अरबी वाणी त्यानं यांना पठण करून ऐकवली असती तरी सुद्धा यांनी मान्य केलं नसतं. अशाच प्रकारे आम्ही या स्मरणाला गुन्हेगारांच्या हृदयात शिरवलं आहे. ते यावर इमान आणत नाहीत जोपर्यंत यातनादायक प्रकोप पाहत नाहीत. मग जेव्हा तो यांच्यावर बेसावध असता कोसळतो तेव्हा ते म्हणतात, आता आम्हाला थोडी सवय मिळू शकते का? मग काय हे लोक आमच्या प्रकोपासाठी घाई करत आहेत? तुम्ही काही विचार केला? जर आम्ही यांना वर्षानुवर्ष चैनी करण्याची सवड जरी दिली आणि मग पुन्हा तीच गोष्ट यांच्यावर कोसळावी जिथं यांना भय दाखवलं जात आहे, तर ती जीवनसामग्री जी यांना मिळाली आहे यांच्या काय उपयोगी पडणार? पहा, आम्ही कधीही कोणत्याही वस्तीला याशिवाय नष्ट केलं नाही की तिच्यासाठी सावध करणारे उपदेश कर्तव्याच्या पूर्ततेसाठी मौजूद होते आणि आम्ही चालीम नव्हतो. हा उज्ज्वल ग्रंथ घेऊन शैतान उतरलेले नाहीत, न ही कृती त्यांना शोभते आणि ते असं करूही शकत नाहीत. ते तर यांच्या श्रवणापासून देखील दूर ठेवले गेले आहेत. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह बरोबर अन्य कोण्याही उपास्याचा धावा करू नका, अन्यथा तुम्ही सुद्धा शिक्षा भोगणाऱ्यांमध्ये सामील व्हाल. आपल्या निकटतम नातेवाईकांना भय दाखवा आणि इमान आणणाऱ्यांपैकी जे लोक तुमचं अनुकरण करतील त्यांच्याशी आदरभावाने वागा. परंतु जर त्यांनी तुमची अवज्ञा केली तर त्यांना सांगा की जे काही तुम्ही करत आहात त्या जबाबदारीपासून मी मुक्त आहे. आणि त्या जबरदस्त आणि परमकृपाळूवर भिस्त ठेवा जो तुम्हाला त्यावेळी पाहत असतो जेव्हा तुम्ही उठता आणि सजदा करणाऱ्या लोकांमध्ये तुमच्या हालचालीवर दृष्टी ठेवतो. तो सर्व काही ऐकणारा आणि जाणणारा आहे. लोक हो, काय तुम्हाला मी सांगू की शैतान कोणावर उतरत असतात? ते प्रत्येक बनावटगिरी करणाऱ्या दुराचारीवर उतरत असतात. ऐकीव गोष्टी कानात फुंकतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक खोटे असतात. पुढले कवी तर त्यांच्या पाठीमागे बहकलेले लोक चालत असतात. काय तुम्ही पाहत नाही की ते प्रत्येक खोऱ्यात भटकतात आणि अशा गोष्टी सांगतात ज्या ते करत नाहीत? त्या लोकांव्यतिरिक्त ज्यांनी इमान आणलं आणि ज्यांनी नेक कृत्य केली आणि अल्लाहचं पुष्कळ स्मरण केलं आणि जेव्हा त्यांच्यावर जुलूम केला गेला तेव्हा केवळ बदला घेतला आणि जुलूम करणाऱ्यांना लवकरच कळेल की त्यांना कोणत्या परिणामांना तोंड द्यावं लागेल. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे.
تلك آيات القرآن وكتاب مبين هدى وبشرى للمؤمنين الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم بالآخرة هم يوقنون. तासीन या आयती आहेत कुराण आणि स्पष्ट ग्रंथाच्या मार्गदर्शन आणि खुशखबर त्या इमान आणणाऱ्यांसाठी जे नमाज कायम करतात आणि जकात देतात आणि शिवाय ते असे लोक आहेत जे आखिरतवर पूर्ण विश्वास ठेवतात. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक आखिरतला मानत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या कृत्यांना आकर्षक बनवलं आहे म्हणून ते भटकत फिरत असतात. हे ते लोक आहेत ज्यांच्यासाठी वाईट शिक्षा आहे आणि आखिरतमध्ये हेच सर्वात जादा तोट्यात राहणारे आहेत. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निसंशय तुम्ही हा कुराण एका बुद्धिमान आणि ज्ञानी अस्तित्वाकडून प्राप्त करत आहात. سآتيكم منها بخبر أو آتيكم بشهاب قبس لعلكم تصطلون فلما جاءها نودي أن بورك من في النار ومن حولها وسبحان الله رب العالمين. यांना त्यावेळीची कथा ऐकवा जेव्हा मुसा अलैहिस्सलामनं आपल्या कुटुंबियांना सांगितलं मला एक अग्नीसारखा दिसला आहे. मी आता येथून एखादी बातमी आणतो अथवा एखादा निखारा वेचून आणतो जेणेकरून तुम्ही उष्ण व्हावं. तिथे जेव्हा पोहोचला तेव्हा हाक आली धन्य आहे तो जो या अग्नीत आहे आणि जो याच्या परिसरात आहे. पवित्र आहे अल्लाह सर्व जगनिवासियांचा पालन करता. या मूसा इन्नहु अनल्लाहुल अजीजुल हकीम व अल्qi असाक फलम्मा रआहा तहतज़्ज़ु कअन्नहा ولم يعقب يا موسى لا تخف إني لا يخاف لدي المرسلون إلا من ظلم ثم بدل حسنا بعد سوء فإني غفور رحيم. हे मुसा अलैहिस्सलाम हा मी आहे अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान. आणि टाक तर जरा आपली लाठी. ज्या क्षणी मुसा अलैहिस्सलामने पाहिलं लाठी सर्पाप्रमाणे वळवळत आहे तेव्हा पाठ फिरून तो पळाला आणि मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. हे मुसा अलैहिस्सलाम भिवू नकोस माझ्या हुजुरात पैगंबर भीत नसतात या व्यतिरिक्त की एखाद्यानं चूक केली असावी मग जर वाईटानंतर त्यानं चांगुलपणानं आपल्या कृत्याला बदलून टाकलं तर मी माफ करणारा मेहरबान आहे. وأدخل يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء في 9 آيات إلى فرعون وقومه إنهم كانوا قوما فاسقين. आणि जरा आपला हात आपल्या गळपट्टीत तर घाल चकाकत निघेल कोणत्याही त्रासाविना. या 2 निशाण्या 9 निशाण्यापैकी आहेत. फिरौन आणि त्याच्या लोकांकडे घेऊन जाण्यासाठी ते मोठे दुराचारी लोक आहेत. فلما جاءتهم آياتنا مبصرة قالوا هذا سحر مبين وجحدوا بها واستيقنتها أنفسهم ظلما وعلوا فانظر كيف كان عاقبة المفسدين. परंतु जेव्हा आमच्या उघड उघड निशाण्या त्या लोकांसमोर आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की ही तर उघड जादू आहे. त्यांनी सर्रास जुलूम आणि घमेंडीच्या मार्गाने त्या निशाण्यांचा इन्कार केला. वस्तुतः मन त्यांची मान्य करती झाली होती. आता पहा त्या उपद्रवी लोकांचा शेवट कसा झाला. وَلَقَدْ آتَيْنَا دَاوُودَ وَسُلَيْمَانَ عِلْمًا وَقَالَ الْحَمْدُ لِلَّهِ الَّذِي فَضَّلَنَا عَلَى كَثِيرٍ مِنْ عِبَادِهِ الْمُؤْمِنِينَ. दुसरीकडे आम्ही दाऊद अलैहिस्सलाम आणि सुलेमान अलैहिस्सलाम यांना ज्ञान प्रदान केलं आणि त्यांनी सांगितलं की कृतज्ञ आहोत त्या अल्लाहचे ज्याने आम्हाला पुष्कळशा आपल्या इमानवाल्या दासांवर श्रेष्ठत्व प्रदान केलं.
وورث سليمان داود وقال يا أيها الناس علمنا منطق الطير وأوتينا من كل شيء إن هذا لهو الفضل المبين. आणि दाऊद अलैहिस्सलामचा वारस सुलेमान अलैहिस्सलाम झाला आणि त्याने सांगितलं, लोक हो, आम्हाला पक्ष्यांच्या भाषा शिकवल्या गेल्या आहेत आणि आम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू दिल्या गेल्या आहेत. निसंशय ही अल्लाची ढळढळीत कृपा आहे. وحشر لسليمان جنوده من الجن والإنس والطير فهم يوزعون حتى إذا أتوا على واد النمل قالت نملة يا أيها النمل ادخلوا مساكنكم لا يحطمنكم سليمان وجنوده وهم لا يشعرون. सुलेमान अलैहिस्सलामसाठी जिनांचं, माणसांचं आणि पक्ष्यांचं लष्कर जमवलं गेलं होतं आणि ते पूर्ण नियंत्रणाखाली ठेवलं जात असे. एकदा तो यांच्या समोर कूच करत होता. येत पावतो की हे सर्व जेव्हा मुंग्यांच्या खोऱ्यात पोहोचले तेव्हा एका मुंगीनं सांगितलं, हे मुंग्यांनो, आपापल्या बिळात शिरा. एखाद्या वेळी असं होऊ नये की सुलेमान अलैहिस्सलाम आणि त्याच्या लष्करानं तुम्हाला तुडवून टाकावं आणि त्यांना त्याची खबर सुद्धा नसावी. فتبسم ضاحكا من قولها وقال رب أوزعني أن أشكر نعمتك التي أنعمت علي وعلى والدي وأن أعمل صالحا ترضاه وأدخلني برحمتك في عبادك الصالحين. सुलेमान अलैहिस्सलाम तिच्या बोलण्यावर स्मित करून हसला आणि सांगितलं, हे माझ्या पालनकर्त्या, मला नियंत्रणात ठेव की मी तुझ्या त्या उपकाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत राहावं जे तू माझ्यावर आणि माझ्या मातापित्यांवर केले आहेत आणि असं सत्कृत्य करावं जे तुला आवडावं आणि आपल्या कृपेनं मला आपल्या सदाचारी दासांमध्ये सामील कर. وتفقد الطير فقال ما لي لا أرى الهدهد أم كان من الغائبين لأعذبنه عذابا شديدا أو لأذبحنه أو ليأتيني بسلطان مبين. आणखी एका प्रसंगी सुलेमान अलैहिस्सलामनं पक्ष्यांचं निरीक्षण केलं आणि म्हणाला, काय झालं आहे की मला अमुक सुतार पक्षी दिसत नाही, तो कुठे बेपत्ता झाला आहे काय? मी त्याला कठोर शिक्षा देईन अथवा त्याला कापून जबाह करून टाकीन, अन्यथा त्याला माझ्यासमोर योग्य कारण द्यावं लागेल. فمكث غير بعيد فقال أحطت بما لم تحط به وجئتك من سبأ بنبأ يقين إني وجدت امرأة تملكهم وأوتيت من كل شيء ولها عرش عظيم وجدتها وقومها يسجدون للشمس من دون الله وزين لهم الشيطان أعمالهم فصدهم عن السبيل فهم لا يهتدون. काही जादा वेळ गेली नव्हती की त्यानं येऊन सांगितलं, मी ती माहिती मिळवली आहे जी आपल्या माहितीत नाही. मी सभाच्या संबंधी विश्वसनीय बातमी घेऊन आलो आहे. मी तेथे एक स्त्री पाहिली जी त्या लोकांची शासक आहे. तिला सर्व प्रकारची साधन सामुग्री प्रदान केली गेली आहे आणि तिचं सिंहासन फार वैभवशाली आहे. मी पाहिलं की ती आणि तिचे लोक अल्लाहऐवजी सूर्यासमोर सजदा करतात. शैताननं त्यांची कृत्य त्यांच्यासाठी आकर्षक बनवली आणि त्यांना राजमार्गापासून रोखलं. ألا يسجدوا لله الذي يخرج الخبأ في السماوات والأرض ويعلم ما تخفون وما تعلنون الله لا إله إلا هو رب العرش العظيم. या कारणास्तव त्यांना हा सरळ मार्ग पावत नाही की त्या अल्लाहला सजदा करावं जो आकाश आणि पृथ्वीतील दडलेल्या वस्तू काढतो आणि ते सर्व काही जाणतो जे तुम्ही लपवता आणि प्रकट करता. अल्लाह की ज्याच्याशिवाय कोणीही उपासने लायक नाही, जो महान राजसिंहासन अर्शचा मालक आहे. قال سننظر أصدقت أم كنت من الكاذبين اذهب بكتابي هذا فألقه إليهم ثم تول عنهم فانظر ماذا يرجعون. सुलेमान अलैहिस्सलामने सांगितलं, आत्ताच आम्ही पाहून येतो की तू खरं म्हटलं आहेस अथवा तू खोटं बोलणाऱ्यांपैकी आहेस. माझं हे पत्र घेऊन जा आणि त्याला त्या लोकांकडे टाकून दे आणि मग दूर राहून पहा की ते कोणती प्रतिक्रिया व्यक्त करतात.
قالت يا أيها الملأ إني ألقي إلي كتاب كريم إنه من سليمان وإنه بسم الله الرحمن الرحيم ألا تعلوا علي وأتوني مسلمين. राणी म्हणाली, हे दरबारी लोक हो, माझ्याकडे एक फार महत्वाचं पत्र टाकलं गेलं आहे. ते सुलेमान अलैहिस्सलाम कडून आहे आणि ते असीम मेहरबान आणि दयावान अल्लाहच्या नावाने सुरू केलं गेलं आहे. मजकूर असा आहे की माझ्या विरोधात शिरजोरी करू नका आणि मुस्लिम बनून माझ्या समोर हजर व्हा. قالت يا أيها الملأ أفتوني في أمري ما كنت قاطعة أمرا حتى تشهدون قالوا نحن أولو قوة وأولو بأس شديد والأمر إليك فانظري ماذا تأمرين. पत्र ऐकून राणी म्हणाली, हे सरदारांनो, माझ्या या बाबतीत मला सल्ला द्या. मी कोणत्याही मामल्याचा निर्णय तुमच्याशिवाय घेत नसते. त्यांनी उत्तर दिलं, आम्ही शक्तिमान आणि लढवय्ये लोक आहोत. पुढील निर्णय घेणं आपल्या हाती आहे. قالت إن الملوك إذا دخلوا قرية أفسدوها وجعلوا أعزة أهلها أذلة وكذلك يفعلون وإني مرسلة إليهم بهدية فناظرة بما يرجع المرسلون. आपण स्वतः पहा की आपणास कोणता आदेश द्यायचा आहे. राणी म्हणाली, राजे जेव्हा एखाद्या देशात घुसून येतात तेव्हा ते त्यांचं वाटोळं आणि त्यातील प्रतिष्ठितांना अपमानित करतात. असंच काही ते करत असतात. मी त्या लोकांकडे एक भेट पाठवते, मग पाहते की माझे दूत कोणतं उत्तर घेऊन परत येतात. فلما جاء سليمان قال أتمدونني بمال فما آتاني الله خير مما آتاكم بل أنتم بهديتكم تفرحون ارجع إليهم فلنأتينهم بجنود لا قبل لهم بها ولنخرجنهم منها أذلة وهم صاغرون. जेव्हा तो राणीचा दूत सुलेमान अलैहिस्सलाम कडे आला तेव्हा तो म्हणाला, तुम्ही लोक संपत्तीनं माझी मदत करू इच्छिता काय? जे काही अल्लाहनं मला देऊन ठेवलं आहे त्याच्यापेक्षा फार जास्त आहे जे तुम्हाला दिलं गेलं आहे. तुमची भेट तुम्हालाच लखलाभ हो. हे दूता, परत जा आपल्या पाठवणाऱ्याकडे. आम्ही त्यांच्यावर अशा सैन्यासह येऊ की ज्यांचा मुकाबला ते करू शकणार नाहीत आणि आम्ही त्यांना असे अपमानित करून तिथून काढू की ते तुच्छ बनून राहतील. قال يا أيها الملأ أيكم يأتيني بعرشها قبل أن يأتوني مسلمين قال عفريت من الجن أنا آتيك به قبل أن تقوم من مقامك وإني عليه لقوي أمين. सुलेमान अलैहिस्सलामने सांगितलं, हे दरबारी लोकांनो, तुमच्यापैकी कोण तिचं सिंहासन माझ्यापाशी आणतो त्या अगोदर की ते लोक आज्ञाधारक बनून माझ्या समोर हजर व्हावेत. जिनांपैकी एका धिप्पाडानं सांगितलं, मी ते हजर करीन यापूर्वी की आपण आपल्या जागेवरून उठावं. मी याचं सामर्थ्य बाळगतो आणि विश्वस्त आहे. قال الذي عنده علم من الكتاب أنا آتيك به قبل أن يرتد إليك طرفك فلما رآه مستقرا عنده قال هذا من فضل ربي ليبلوني أأشكر أم أكفر ومن شكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن रब्बी गनिय्युन करीम. ज्या व्यक्तीजवळ ग्रंथाचं एक ज्ञान होतं तो म्हणाला, मी आपली पापणी लावण्यापूर्वी ते आणून देतो. ज्या क्षणी सुलेमान अलैहिस्सलामने ते सिंहासन आपल्याजवळ ठेवलेलं पाहिलं तो उद्गारला, हा माझ्या रबचा कृपाप्रसाद आहे, जेणेकरून त्यानं माझी परीक्षा घ्यावी की मी कृतज्ञ बनतो की कृतज्ञता दाखवतो. आणि जो कोणी कृतज्ञ बनतो आणि त्याची कृतज्ञता त्याच्यासाठीच लाभकारी आहे. अन्यथा एखाद्यानं कृतज्ञता दर्शवली तर माझा रब निरपेक्ष आणि स्वयंसिद्ध प्रतिष्ठावान आहे. قال نكروا لها عرشها ننظر أتهتدي أم تكون من الذين لا يهتدون فلما جاءت قيل أهكذا عرشك قالت كأنه هو وأوتينا العلم من قبلها وكنا مسلمين وصدها ما كانت تعبد من دون الله إنها كانت من قوم كافرين. सुलेमान अलैहिस्सलामने सांगितलं, अपरिचित रीतीनं तिचं सिंहासन तिच्या समोर ठेवून द्या, पाहूया की ती खऱ्या गोष्टीपर्यंत पोहोचते अथवा त्या लोकांपैकी आहे ज्यांना सरळ मार्ग पावत नाही. राणी जेव्हा हजर झाली तेव्हा तिला सांगण्यात आलं, तुझं सिंहासन असंच आहे का? ती म्हणू लागली, हे तर जणू तेच आहे. आम्ही तर अगोदरच जाणून घेतलं होतं आणि आम्ही आज्ञेत मान तुकवली होती अथवा आम्ही मुसलमान बनलो होतो.
तिला इमान आणण्यापासून ज्या गोष्टीनं रोखून ठेवलं होतं ती त्या उपास्यांची आराधना होती ज्यांची ती अल्लाशिवाय पूजा करत होती, कारण ती एका काफिर लोकसमुदायापैकी होती. قيل لها ادخل الصرح فلما رأته حسبته لجة وكشفت عن ساقيها قال إنه صرح ممرد من قوارير قالت رب إني ظلمت نفسي وأسلمت مع سليمان لله رب العالمين. तिला सांगितलं की महालात प्रवेश कर. तिने जे पाहिलं तर तिला वाटलं की पाण्याचा हौद आहे आणि उतरण्याकरता तिने आपल्या पुजारीचे पायचे वर उचलले. सुलेमान अलैहिस्सलामने सांगितलं ही काचेची गुळगुळीत फरसबंदी आहे. यावरती उद्गारली, हे माझ्या रब, आजपर्यंत मी स्वतः आपल्यावर मोठा अन्याय करत राहिले आणि आता मी सुलेमान अलैहिस्सलाम समवेत सर्व जगांच्या पालनकर्त्या अल्लाहची आज्ञाधारकता स्वीकारते. ولقد أرسلنا إلى ثمود أخاهم صالحا أن اعبدوا الله فإذا هم فريقان يختصمون قال يا قوم لم تستعجلون بالسيئة قبل الحسنة لولا تستغفرون الله لعلكم ترحمون. आणि समूद लोकांकडे आम्ही त्यांचा भाऊ स्वालेह अलैहिस्सलामला हा संदेश देऊन पाठवलं की अल्लाहची बंदगी करा. तर एकाएकी ते परस्पर विरोधी दोन पक्ष बनले. स्वालेह अलैहिस्सलामने सांगितलं, हे माझ्या जाती बांधवांनो, भलाई अगोदर बुराईसाठी का घाई करता? का बरं अल्लाहची क्षमा मागत नाही? कदाचित तुमच्यावर दया केली जाईल. قالوا اطيرنا بك وبمن معك قال طائركم عند الله بل أنتم قوم تفتنون. त्यांनी सांगितलं, आम्हाला तर तुम्ही आणि तुमचे सोबती अपशकुनाचे प्रतीक आढळला आहात. स्वालेह अलैहिस्सलामने उत्तर दिलं, तुमच्या शुभ आणि अशुभ शकुनांचं सूत्र तर अल्लाहजवळ आहे. खरी गोष्ट अशी आहे की तुम्हा लोकांची परीक्षा होत आहे. وكان في المدينة 9 رهط يفسدون في الأرض ولا يصلحون قالوا تقاسموا بالله لنبيتنه وأهله ثم لنقولن لوليه ما شهدنا مهلك أهله وإنا لصادقون. त्या शहरात 9 जथ्थेदार होते जे देशात उपद्रव माजवत आणि कोणतंही सुधारण्याचं काम करत नसत. त्यांनी आपापसात सांगितलं, अल्लाहची शपथ घेऊन प्रतिज्ञा करा की आम्ही स्वालेह अलैहिस्सलाम आणि त्याच्या कुटुंबियांवर छापा मारू आणि मग त्यांच्या वालीला सांगू की आम्ही त्याच्या कुटुंबियांच्या हत्येच्या वेळी हजर नव्हतो. आम्ही अगदी खरं सांगतो. ومكروا مكرا ومكرنا مكرا وهم لا يشعرون فانظر كيف كان عاقبة مكرهم أنا دمرناهم وقومهم أجمعين. हा डाव तर ते खेळले आणि मग एक डाव आम्ही खेळलो ज्याची त्यांना माहिती नव्हती. आता पहा की त्यांच्या डावाचा शेवट कसा झाला. आम्ही नष्ट करून टाकलं त्यांना आणि त्यांच्या सर्व लोकांना. فتلك بيوتهم خاوية بما ظلموا إن في ذلك لآية لقوم يعلمون وأنجينا الذين آمنوا وكانوا يتقون. ती त्यांची घरं रिकामी पडली आहेत त्या अत्याचारापायी जे ते करत असत. यात एक बोधप्रद निशाणी आहे त्या लोकांसाठी जे ज्ञान बाळगतात आणि वाचवलं आम्ही त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं होतं आणि अवैधतेपासून दूर राहत होते. ولوطا إذ قال لقومه أتأتون الفاحشة وأنتم تبصرون أئنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم تجهلون. आणि लूत अलैहिस्सलामला आम्ही पाठवलं 8वी वेळ जेव्हा त्यानं आपल्या समूहाला सांगितलं, तुम्ही डोळ्या देखत बदपाहिली करता काय? काय तुमची हीच वहिवाट आहे की स्त्रियांना सोडून पुरुषांजवळ संभोगासाठी जाता? वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही लोक घोर अज्ञानमूलक कृत्य करत आहात. فما كان جواب قومه إلا أن قالوا أخرجوا آل لوط من قريتكم إنهم أناس يتطهرون فأنجيناه وأهله إلا امرأته قدرناها من الغابرين وأمطرنا عليهم مطرا فساء مطر المنذرين. परंतु त्याच्या लोकसमूहाचं उत्तर याशिवाय काही नव्हतं की त्यांनी सांगितलं, काढून टाका लूत अलैहिस्सलामच्या कुटुंबियांना आपल्या वस्तीतून, हे मोठे पवित्रवान बनतात. सरतेशेवटी आम्ही वाचवलं त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या पत्नीखेरीज की जिचं पाठीमागे राहणं आम्ही निश्चित केलेलं होतं, आणि वर्षवली त्यांच्यावर एक दृष्टी, अत्यंत वाईट दृष्टी होती ती त्यांच्यासाठी ज्यांना तंबी दिली गेली होती. قل الحمد لله وسلام على عباده الذين اصطفى الله خير أما يشركون.
हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगा, स्तुती आहे अल्लाहसाठी आणि सलाम आहे त्याच्या त्या दासांवर ज्यांना त्यानं निवडलं